छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी प्रमुख पाहुणे जे आहेत भुजंग कांबळे यांचे स्वागत सत्कार करणार नाही, सर स्वागत करतो. आम्ही आमच्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो. आपली महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे, पाहुणचार केला पाहिजे. म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी तुमचं स्वागत करतो आणि स्वागतासाठी विनंती करतो की बजरंग दंडवतेंना विनंती करतो की पाहुण्यांचं आपण स्वागत करायचं आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला जर हा, कारण जो पाहुणा आलेला आहे तो कोणी साधा सुद्धा नाही. तर हे खरं सांगायचं तर आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातून त्यांनी साधारणपणे 90च्या वरती स्टेज शो जे आहेत ते केलेले आहेत. त्यामुळे त्यांना फार मोठा अनुभव जो आहे तो फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सरांचं सध्या जे शिक्षण आहे ते MS सायकोलॉजी झालेलं आहे, मानसशास्त्र आपण म्हणतो. मी नवजवान तालमीच्या वतीनं त्यांचं सर स्वागत करतो आणि इथून पुढे स्टेजची सूत्र जे आहेत मी त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. धन्यवाद. नवजवान तालीम मंडळ या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राजेंद्र मोहिते सर ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर कपिल घाटगे ग्रामपंचायत सदस्य, प्रल्हाद शिरोटे माजी उपसरपंच, प्रकाश शिंदे माजी उपसरपंच, सुरेश पवार माजी उपसरपंच, पांडुरंग शेळके, त्याचबरोबर बजरंग दंडवते आणि ज्यांनी माझी आता नुकती ओळख करून दिली आणि ते सुद्धा माझ्याबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये इतिहास विषयामध्ये PhD करत आहेत ते सूरज चौगुले, त्याचबरोबर आता नुकतेच झालेले ते डॉक्टर मोहिते सर आणि या नवजवान तालीम मंडळाचे अध्यक्ष विजय शेळके आणि उपाध्यक्ष सुशांत पवार यांचं मी या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याचबरोबर माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारे माझे सहकारी मित्र श्रीधर पवार, प्रशांत पवार आणि महेश शिंदे यांचं सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. आम्ही नेहमी सोबत एक नोकरीला असतो, एकत्रच आम्ही असतो. मित्रांनो, आपल्या गावामध्ये 8 वर्षानंतर हा कार्यक्रम होतोय. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत की हा हिप्नोटिझम म्हणजे नेमकं काय किंवा काय, या सगळ्या संदर्भात मी 15 मिनिटं बोलणार आहे आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची या ठिकाणी आपण जयंती करतोय आणि ही जयंती करत असताना काही विचार या ठिकाणी आपल्याला घेणं अपेक्षित आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. आपल्याला शिवाजी महाराजांच्या बद्दल फार मोठी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, परंतु संभाजी महाराज जे आहेत त्यांच्याकडे चुकीला माफी नव्हती. त्यांना काही लोकांनी धोका दिला, दगा दिला, तर त्यांना हत्तीच्या पायदळी तुडवलेला आहे आणि त्यांचे जे काही वंशज आहेत त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे आणि त्यामुळं संभाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला माहिती जी आहे ती इतिहासामध्ये चुकीची मिळाल्यामुळं आपण आजवर मोठ्या प्रमाणात जयंती करू शकलेलो नाही. मित्रांनो, संभाजी महाराजांनी 140 लढाया केलेल्या आहेत. त्यांचं 32 वर्षामध्ये फक्त 8-9 वर्ष त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये 140 लढाया केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही लढाईमध्ये त्यांनी तह केलेला नाही, तडजोड केलेली नाही आणि जगामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची 2 वेळा नोंद झालेली आहे. संभाजी महाराजांनी जे काय युद्ध कला कौशल्य जे आहे त्याच्या संदर्भात, त्यांचं शौर्य या संदर्भात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 वेळा नोंद झालेली आहे. मित्रांनो, मग हा जो इतिहास आहे हा आपल्यापर्यंत आलेला नाही आहे आणि जे काय त्यांना धर्मवीर म्हणण्यात येतं किंवा त्यांच्यावरती जे काय अन्याय अत्याचार झालेले आहेत त्या काळामध्ये, तर त्या संदर्भात सुद्धा खऱ्या अर्थानं संशोधनाची गरज आहे की चुकीच्या पद्धतीने इतिहास आपल्यासमोर मांडला जातो आणि आपल्या डोक्यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात की विशिष्ट गोष्टीबद्दल चीड कशी निर्माण होईल, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्या आवर्जून आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्या कशा आपल्याला पाहता येतील हे आपण बघितल्या पाहिजे. संभाजी महाराजांना भरपूर भाषा येत होत्या. मित्रांनो, त्याच्यामध्ये 4 पुस्तकं संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेली आहेत. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज माहित आहेत. मग हे जे महापुरुष आहेत हे काय असेच घडलेले नाही आहेत, याच्या पाठीमागं हिस्टॉरिकल काहीतरी पॅरामीटर्स असतात, काहीतरी घटना असतात आणि त्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत की त्यांना काय हवं होतं या सगळ्या गोष्टी पाठीमागं. तर त्यांना एकच गोष्ट हवी होती की रयतेला न्याय मिळाला पाहिजे, रयतेचं राज्य या ठिकाणी आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी
छत्रपती शिवाजी महाराज लढलेले आहेत, संभाजी महाराज लढलेले आहेत. आपलं साम्राज्य, आपलं अस्तित्व या ठिकाणी अबाधित राहिलं पाहिजे. यासाठी हा सगळा इतिहास या ठिकाणी आपल्याला माहीत करून घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. आणि या वेगवेगळे विचार देणारी लोक आहेत, त्यांची व्याख्यान सुद्धा आता उद्या आहे. तर सगळ्यांनी त्या ठिकाणी इंदुलीकर ज्यांचं व्याख्यान आहे त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मित्रांनो, हिप्नोटिझम संदर्भात आपल्याला सांगायचं झाल्यास हिप्नोटिझम एक रिअल सायन्स आहे, एक सूचनांचं शास्त्र आहे. तर हिप्नोटिझम ही मूळ भारतीय विद्या आहे. या विद्येचा उगम फार वर्षापूर्वी भारतामध्ये झालेला आहे. आपल्याकडे जे काही साधुमनी ऋषी साधू संत होते, एखाद्याला हस्तस्पर्श करून एखाद्याचा असाध्य रोग बरा करणे, एखाद्याचं भविष्य डोळे बंद अवस्थेत भविष्य सांगणे, असे अनेक चमत्कार अनेक ऋषीमुनी साधू संत आपल्याकडे करत होते. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा कुणीही अभ्यास केला नाही. परंतु त्या काळामध्ये मेस्मर नावाचा तज्ज्ञ भारतामध्ये आला आणि त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. आणि हे ऋषीमुनी काय करतात म्हणून त्यांनी मेस्मॅरिझम शोधून काढले. हिप्नोटिझमला पूर्वी मेस्मॅरिझम म्हणत होते. ग्रीक झोपेची देवता आहे, त्याच्यावरून हिप्नोसिस हे नाव पुढे आलेलं आहे. तर मित्रांनो, या हिप्नोटिझमचा आपल्याला उपयोग काय किंवा आपल्याला याचा काय फायदा आहे? तर आता अलीकडच्या काळामध्ये हिप्नोटिझम हे सायकोलॉजी मधला एक पार्ट आहे, एक धडा आहे. पण फॉरेन कंट्रीजमध्ये हिप्नोटिझम हे बऱ्याच लोकांना शिकण्यासाठी उपयुक्त आहे. ते कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. मित्रांनो, हिप्नोटिझम म्हणजे नेमकं काय? तर काही लोकांना असं वाटतं की हिप्नोटिझम म्हणजे जादू, काळी जादू. तर मित्रांनो, हिप्नोटिझम जादू वगैरे काही नाही. ही जादू नावाची गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. ती असते ती ट्रिक्स असते, ती असते ती कला असते, ती हातचालाकी असते. म्हणजे जादू नावाची गोष्ट या जगात अस्तित्वात नाही. त्यामुळे मी जादू वगैरे काही इथं करायला आलेलो नाही. हा सायंटिफिक कार्यक्रम आहे, हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे, हा अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्यक्रम आहे, हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याचबरोबर काही लोकांना असं वाटतं की आपण जाता जाता एखाद्याला हिप्नोटाइज करून आपण पैसे दागिने वगैरे सगळं काय काढून घेऊ शकतो. असं काय करता आलं असतं तर मी खूप श्रीमंत झालो असतो, मी अनुष्का शर्मा बरोबर लग्न केलं असतो. असं काय करता येत नाही मित्रांनो. कुणालाही जाता जाता हिप्नोटाइज करून दागिने पैसे वगैरे असं काय काढता येत नाही. मी स्वतः पोलीस आहे आणि मी सुद्धा असे काही लोक म्हणतात की हिप्नोटाइज करून मी हिप्नोटाइज झालो मी दागिने दिलो आणि हे असं काही होत नसते. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे. असे कित्येक लोक श्रीमंत झाले असते, मग इकडं माझ्याकडेच हिप्नोटाइज शिकायला आले असते. मला हिप्नोटाइज शिकवा मग मी चोरी करतो, दागिने घेतो किंवा बँक लुटतो. असं काही होत नाही मित्रांनो. असं काय झालं असतं तर खूप काही झालं असतं. त्याचबरोबर मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की हिप्नोटिझमचा मला फायदा काय किंवा हिप्नोटिझम म्हणजे नेमकं काय. तर माणसाला डॉक्टर सिगमंड फ्रायड यांच्या मते 2 मनं असतात आणि एक बाह्य मन आणि अंतर्मन असे 2 प्रकारची मनं असतात. तिसरं एक मन आहे. तर मित्रांनो, 2 मनामध्ये तुम्ही जे काही विचार करत आहात, माझा आवाज ऐकत आहात, तुम्ही एका ठिकाणी बसलेला आहात, हे सगळं काय तुम्हाला समजतंय, जाणवतंय, हा तुमचा बाह्य मन या ठिकाणी काम करते. आणि अंतर्मन जे आहे तुमच्या डोळ्यांची उघडझाप होते, तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते, तुमचे श्वसनक्रिया व्यवस्थित होते, तुमच्या पापण्यांची क्रिया व्यवस्थित होते, तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतोय. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं अंतर्मन आहे. आता बाह्यमन आणि अंतर्मनामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या बाह्यमनाला बाजूला सारून अंतर्मनाशी संवाद साधणे किंवा अंतर्मनातील विचार जागृत करणे म्हणजे हिप्नोटिझम आहे. साधा सरळ अर्थ आहे. हिप्नोटिझम ही कृत्रिम झोपेची अवस्था आहे, एक तंद्रा अवस्था आहे, ध्यानाची 8वी अवस्था आहे, ज्याला आपण समाधी अवस्था असे आपण म्हणतो. तर मित्रांनो, बरेच आता आपल्याकडं झोप म्हटलं की तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांना जे काही आजार होतात तर त्या सगळ्यात आनंददायी कुठली अवस्था असेल तर ती झोपेची अवस्था आहे मित्रांनो. कारण डॉक्टरांच्याकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला रेस्ट मिळावी, तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून 70% औषधं ही तुम्हाला झोपेची दिलेली जातात. कारण तुम्हाला पूर्णपणे रेस्ट मिळाली पाहिजे. कारण तुमची झोप जर झाली नाही तर तुम्हाला अनेक आजार, अनेक विकृती होत असतात. तुमच्या डोळ्यांमध्ये रांजणवाडी उठते, अगदी उष्णतेचे तीव्र जे आजार आहेत ते सगळे झोपेमुळे होतात, लक्षात घ्या. त्यामुळे रेस्ट ही फार महत्वाची आहे, झोप ही फार महत्वाची आहे. झोपेवर खूप काही मी या ठिकाणी बोलू शकतो. काही लोकांना झोपण्यासाठी पोझिशन तयार करावं लागते घरामध्ये गेल्यानंतर, आणि पोझिशन केल्यानंतर मग थोड्या वेळानं त्याला कळते की आपल्याला झोपायचं आहे, मग झोपला. तर मित्रांनो, हिप्नोटिझमचा मला उपयोग काय किंवा ह्याचा मला काय फायदा आहे. तर मित्रांनो, अगदी लहान मुलांच्या मध्ये काही आजार असतात बघा. खोटं बोलणे, बडबडणे, शाळेला न जाणे, कॉलर चघळणे, अक्रस काळेपणा करणे, असे काही आजार असतात. ते छोटे छोटे आजार सुद्धा आपण हिप्नोटिझमद्वारे आपण
बरे करू शकतो. त्याचबरोबर काही शालेय विद्यार्थी असतात, MPSC UPSC ची परीक्षा देतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हिप्नोटिझम हे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये एखाद्या शिक्षकांच्या बद्दल भीती वाटत असेल, एखाद्या विषयाबद्दल भीती वाटत असेल, किंवा त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांची स्मरणशक्ती काम करत नसेल, किंवा परीक्षेबद्दलची भीती असेल, तर ती आपण या हिप्नोटिझमद्वारे पूर्णपणे नाहीशी करू शकतो. मित्रांनो, ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे आपल्याला आजपर्यंत कधीच सांगितलं नाही. सायकोलॉजिकल जर तुम्ही बघितला तर एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो, MPSC सारख्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिकग्नाइज करायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं की आठवायचं असतं. आपल्याला 4 पर्याय तिथं असतात, परंतु त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर असतं आणि आठवणे प्रक्रिया किंवा ओळखणे प्रक्रिया आपल्याकडून झालेली नसते. परीक्षेला गेल्यानंतर आपण 3 तास आठवणे प्रक्रिया करत असतो. आपण भरमसाठ वाचतो, पण आठवणे प्रक्रिया कधीच करत नाही. त्यामुळे परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला आठवतच नाही, कारण आठवणी ही प्रक्रिया कधी केलेलीच नसते. आणि मग केल्यामुळे परीक्षेला आपण काय होतं त्याचं उत्तर म्हणून अर्धा तास आपण घालवतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे आठवणी प्रक्रिया वेळोवेळी आपण केली पाहिजे, तर निश्चितपणे तुम्हाला परीक्षेला फायदा होतो. आणि हिप्नोटिझम केल्यानंतर ती प्रक्रिया कशा पद्धतीने करता येईल त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, काही लोकांना मानसिक मनोशारीरिक आजार असतात. म्हणजे त्याचं केंद्र मनामध्ये असतं आणि तिची लक्षणं शरीरावरती उमटत असतात. मग ते लोक MRI करतात, CT स्कॅन करतात, सगळं काय करतात. त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर सुद्धा म्हणतात. म्हणजे त्याचं केंद्र मनामध्ये आहे आणि त्याची लक्षणं शरीरावरती उमटतात. अशा काही आजार हे हिप्नोटिझमद्वारे ते मनातून जर आपण ते काढून टाकलं तर ते आजार पूर्णपणे बरं होऊ शकतात. काही लोकांचं संध्याकाळी 7 वाजले की एका दुकानाकडे पावलं जातात बघा त्यांची, आहे की नाही. कंडिशनिंग झालेलं असतं त्यांचं. काय झालं की असं माझं अंग थरथर कापायला लागले, मग आता मला तिकडे गेलं पाहिजे, असे काही लोकांचं कंडिशनिंग झालेलं असतं. काही महिला आहेत त्या अशा भांडी भरपूर पडल्यानंतर जराशी राखुंडी घासली की किती पण पडू दे, मग मी 2 मिनिटात सपोर्ट खतम. म्हणजे त्याचं आणि त्याचं एक त्यांनी कंडिशनिंग केलेलं असतं. आणि आपण कंडिशनिंग हे एक लर्निंग आहे, आणि ते चुकीच्या पद्धतीचं जे काही कंडिशनिंग आहे ते डिस्कनेक्ट करायचं असेल तर हिप्नोटिझम हे आपल्याला आवश्यक आहे. हिप्नोटिझमचा वापर करून आपण ते कंडिशनिंग पूर्णपणे नाहीच करू शकतो आणि आपण त्यातनं बरं होऊ शकतो. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर काही मानसिक आजार असतात, स्वभावामध्ये दोष असतो, चिडचिडे असतात, काही लोकांना भित्रे असतात. भीती नावाचा आजार हा हिप्नोटिझमद्वारे 100% बरा होतो, कारण तो मनामध्येच असतो. भीतीचे भरपूर प्रकार आहेत. काही लोकांना उंच जागेची भीती वाटते, काही लोकांना समूहामध्ये जायची भीती वाटते, काही लोकांना लिफ्टची भीती वाटते, काही लोकांना रक्त बघितल्यानंतर भीती वाटते. म्हणजे असे खूप काही आजार आहेत. तर ते आजार सुद्धा आपण हिप्नोटिझमद्वारे पूर्णपणे बरं करू शकतो. त्याचबरोबर जे काही मानसिक मनोशारीरिक आजार आहेत, म्हणजे सतत चिडचिडेपणा वाटत असेल, स्ट्रेस असेल, मानसिक ताण असेल. आता या भारतामध्ये 85% लोक हे ट्रेस खाली आहेत. त्यांना प्रॉब्लेम आहे हेच माहित नाही. आपल्याला प्रॉब्लेम आहे, आपण प्रॉब्लेम खाली जीवन जगतोय, आपलं उद्दिष्ट नाही आहे, आपण कशासाठी जगतोय, काय करतोय हेच त्यांना माहित नाही. तर अशा काही बऱ्याच, ज्यावेळी आम्ही करिअर मार्गदर्शन संदर्भात अनेक युवकांच्याकडे जातो त्यावेळी त्यांना आम्ही पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय ठरवलंय, मला कशासाठी मी जगतोय किंवा मी कशासाठी शिकतोय किंवा मी काय करणार आहे, असं जर प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसते. कारण मित्रांनो, दिशाहीन जी नौका आहे, ज्याची काय दिशा नाही, ती समुद्रात कुठेही भरकटत जाणार आहे, हे लक्षात घ्या. परंतु आपल्याकडे जर लक्ष असेल तरच लक्ष लागतं. तुमचं लक्ष असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी काम करते. तुमचं जर त्या गोष्टीमध्ये लक्ष नसेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी काम करत नाही, ती सुद्धा काम करणं सोडून देते. त्यामुळे मित्रांनो, जे काही मनोशारीरिक मानसिक आजार आहेत ते सुद्धा आपण या हिप्नोटिझमद्वारे पूर्णपणे बरे करू शकतो. त्याचबरोबर आपण ते नाहीसे करू शकतो, कारण शेवटी आपल्या मनामध्ये प्रोग्रामिंग झालेलं आहे. ते प्रोग्रामिंग आपल्याला कसं नाहीसं करायचं त्यासाठी समोन हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर काही स्पोर्ट्समन असतात बघा, तर त्यांना क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन नावाची कन्सेप्ट आहे की आपण ट्रान्समध्ये जाण्यासाठी सुरुवातीला या जगामध्ये प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते मित्रांनो, 2 वेळा घडते. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा ती मनामध्ये घडते आणि मग ती युटिलाइज होऊन अस्तित्वात घडते, प्रत्यक्षात घडते. हे लक्षात घ्या. जर तुम्हाला एखादा आजार होणार असेल तर तुमच्या पहिल्या मनामध्ये तो आजार होणार आणि मग तुम्हाला नंतर आजार होणार. असं कधी होत नाही ते की मला अचानकच एखादा आजार झाला, असं कधी होत नाही. प्रत्येक गोष्टी पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय या जगात कुठली गोष्ट घडत नाही. त्यामुळं आपल्याला जे काही आजार होत असतात ते आजार होण्यापूर्वी तसा आपण विचार केलेला असतो, तसं प्रोग्रामिंग आपण केलेलं असतो. आणि ते प्रोग्रामिंग जर नष्ट करायचं असेल तर आपल्याला हिप्नोटिझम समोन हे आवश्यक आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता हा जो कार्यक्रम आपण अरेंज केलेला आहे, तर या कार्यक्रमाचे
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे की आपल्याला मनोरंजनात्मक हिप्नोटिझमचा वापर कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भात हा आपला कार्यक्रम आहे. तर ज्यांना कुणाला असं वाटतं की आपली स्मरणशक्ती वाढली पाहिजे, आपल्यामधील सुप्त कलागुण विकसित करायचे आहेत, आपल्यामधील स्टेज जरी विकसित करायचं आहे, आपल्यामधील मानसिक प्रॉब्लेम आपल्याला नाहीसे करायचे आहेत आणि परीक्षा संदर्भातील भीती, अभ्यासा संदर्भातील आवड निर्माण करायची आहे, अशा काही लोकांना मी या ठिकाणी स्टेजवरती बोलवणार आहे आणि त्यांच्यावरती मी काही क्षणार्धात हिप्नोटाइज करून अगदी थोडक्यात 1-1.5 तास मी कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये अशी शंका आल्या असतील की बाबा आपलं गोपनीय सिक्रेट बाहेर आलं तर काय करायचं, काय मी 90 पेक्षा जास्त आज स्टेज शो या ठिकाणी केलेले आहेत. तर मी तुम्हाला या ठिकाणी मी खात्री देतो की तुम्हाला किळस येईल, त्रास वाटेल असा कुठलाही कार्यक्रमामध्ये भाग नसतो. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मी कुणाच्याही पर्सनल लाईफ मध्ये कुठलाही प्रश्न विचारत नाही, कारण मला घरी व्यवस्थित जायचं आहे. त्यामुळे मी कुणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही प्रश्न विचारत नाही. कुणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा हे सांगा ते सांगा काही नसतं. याच्यामध्ये एक फार चांगली आनंदमय अवस्था आहे, तुम्हाला अतिशय आवडणार, फार सुंदर असतं आणि ती एक तंद्रा अवस्था असते, अतिशय सुंदर असते. आणि तुमच्या जे ऋषीमुनी हिमालयामध्ये जाऊन कित्येक वर्ष गेल्यानंतर त्यांना ती अवस्था प्राप्त होते की समोराद्वारे आपण लगेच मिळवू शकतो. अनेक पुस्तकं वाचा तुम्ही हिप्नोटिझम संदर्भात, तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. जी डेल्टा अवस्था असते, जी स्वतःला संपर्क साधायची जी अवस्था असते ती अवस्था या ठिकाणी प्राप्त होते. फार चांगली अवस्था असते. याच्यामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत होतं आणि त्याच्याशी कधीही आपण संवाद साधलेला नसतो. मित्रांनो, सकाळी आपण साबण लावतो परंतु त्याचा वास आपल्याला येत नाही. आपण एकतर भूतकाळात किंवा भविष्यकाळात असतो, आहे की नाही. एवढी गडबड असते आपल्याला, म्हणजे इतकी धांदल, इतकी म्हणजे आपण सेल्फ जे आपलं स्वतःचं जे स्वभान आहे ते आपण हरवलेलं आहे. हे आपण मी कशासाठी चाललोय, कुठं चाललोय हेच आपल्याला माहित नाही, अशी परिस्थिती आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे. अगदी आपलं स्टेज अतिशय सुंदर आहे. तर त्या या स्टेजवरती अगदी 30 लोक आली तरी चालतील, ज्यांचं वय 15 वर्षापेक्षा जास्त, 80 वर्षापर्यंत असं कोणीही व्यक्ती स्टेजवरती आला तरी चालेल, अगदी 60 वर्षापर्यंत स्टेजवरती आला तरी चालेल. मी वैयक्तिक जीवनामध्ये कुणाचाही कुठलाही प्रश्न विचारणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, मी 1, 2, 3 म्हणतात कृपया तिथं जे उभे राहिलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीला न अडथळा होता ग्राउंडवरती या, आपल्याकडे खूप जागा आहे, तिकडे या, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. मी 1, 2, 3 म्हणतात 30 लोक आपल्याला पाहिजे आहेत, ज्यांचं वय 15 पेक्षा जास्त आहे, 60 वर्षापर्यंत आहे. त्यांनी स्टेजवरती आले तरी चालेल. मी क्षणार्धात त्यांना हिप्नोटाइज करणार आहे. क्षणार्धात अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ते हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जातील. स्टेज तरी वाढलेला असणार आहे. त्याच्यामधील सुप्त कलागुणांचा विकास झालेला असणार आहे. या स्टेजवरती हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे. एक लक्षात घ्या, एकमेकांना स्पर्श करू नका. जे उंच आहे ते पाठीमागे उभा राहा, जे लहान आहे ते पुढं, आणि 3-3 लोक उभा राहा. आपल्याकडे स्टेज खूप मोठं आहे, कोणी स्टेजवरून पडत नाही, काय नाही, व्यवस्थित आहे, चांगलं आहे, अतिशय सुंदर आहे. इकडे लक्ष द्या. तुम्ही हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जाता म्हणजे अतिशय चांगली अवस्था असते, अशी अतिशय आनंदमय अवस्था असते. 2च मिनिटांमध्ये तुम्ही ट्रान्समध्ये जाणार. इकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या, खोल श्वास घ्या. किती वर्ष झालं व्यायाम करता? 2 वर्ष झाले. किती वर्ष? 2 वर्ष झालं. तब्येत बघा. किती वर्ष झालं करताय? 4 वर्ष. 4 वर्ष. व्हेरी गुड. तुम्ही किती वर्ष झालं करताय? आता 15 दिवस. खूप सुंदर. किती वर्ष झालं व्यायाम करताय? करतच नाही. करतच नाही. व्यायाम करायची गरजच नाही त्यांना. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर आपण फ्रंट पोज, समोरून पोज द्या. फ्रंट पोज. व्हेरी गुड. जोरदार टाळे आमच्या बिल्डरांसाठी. व्हेरी गुड. राईट साइड, लेफ्ट साइड, बॅक पोज. पाठीमागून पोज दाखवायचे आपल्या पाठीचे मसल्स. व्हेरी गुड. व्हेरी
व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे इकडे पाठीचे मसल्स व्हेरी गुड. आता 1 2 3 म्हणताच आपल्याला म्युझिक वरती पोजेस दाखवायचे. म्युझिक वरती आता आपला शरीर सृष्ट स्पर्धेमध्ये आपला नंबर आलेला आहे आणि आपण आता खूप सुंदर असा डान्स करणार आहे. लोकांना अभिवादन करा, नमस्कार करा, लोकांना जोरदार टाळ्या आमच्या या बिल्डरांसाठी. अतिशय सुंदर. Jangan